नमस्कार. पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये एक कायदेशीर नातं असतं, जे आपल्याला अनेकदा माहीतच नसतं. बरं, या नात्यामध्ये पोलिसांचे अधिकार नेमके कोणते आहेत आणि एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे, हेच आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हा प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी डोकावतो, नाही का? म्हणजे कायद्याच्या नजरेतून पाहिलं तर एका सामान्य माणसाची नक्की भूमिका काय असते? चला, आज ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. सगळ्यात आधी पोलिसांना त्यांचे अधिकार मिळतात कुठून हे समजून घेऊया. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 30 मध्ये या अधिकारांची एक साखळीच स्पष्ट केली आहे. पाहूया तरी हे अधिकार कसे विभागले गेले आहेत. आता बघा, पोलीस दलात ना अधिकारांची एक अगदी स्पष्ट विभागणी असते. समजा एक पोलीस स्टेशनचा जो इन्चार्ज ऑफिसर असतो, त्याचे अधिकार फक्त त्या स्टेशनच्या एरियापुरतेच मर्यादित असतात. पण जेव्हा आपण त्यांच्या वरच्या म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल बोलतो, तेव्हा त्यांचं कार्यक्षेत्र खूप मोठं असतं, अगदी अख्ख्या जिल्ह्याएवढं. एक उदाहरणच घेऊया. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणजे SP, ते आपल्या जिल्ह्यातल्या कोणत्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीत जाऊन कारवाई करू शकतात. याचाच अर्थ त्यांचे अधिकार हे कोणत्या एका स्टेशनपुरत्या मर्यादित नसतात, तर ते संपूर्ण जिल्ह्यात कुठेही आपले अधिकार वापरू शकतात. चला आता नाण्याची दुसरी बाजू पाहू. आपण पोलिसांचे अधिकार तर बघितले, पण एक नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे? फौजदारी प्रक्रिया संहितेचं कलम 31 आपल्याला सांगतं की काही खास परिस्थितीत पोलिसांना मदत करणं हे आपलं कायदेशीर कर्तव्य आहे. कायदा अशा 3 विशिष्ट परिस्थिती सांगतो जिथे आपल्याला पोलिसांना मदत करणं बंधनकारक आहे. पहिलं, जर पोलीस कोणाला अटक करत असतील आणि तो माणूस पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल. दुसरं, कुठे शांतता भंग होत असेल किंवा दंगलीसारखी परिस्थिती असेल. आणि तिसरं, जर कुणी सार्वजनिक मालमत्तेचं म्हणजे समजा बस किंवा सरकारी इमारतीचं नुकसान करत असेल. अशा वेळी आपण फक्त बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. पण थांबा, इथे एक खूप महत्त्वाची अट आहे. पोलिसांची मदतीची मागणी ही वाजवी असली पाहिजे. याचा अर्थ काय? सोपा आहे. ते कुणालाही स्वतःचा जीव धोक्यात घालायला नाही सांगू शकत किंवा अशी काही मदत मागू शकत नाहीत जी आपल्या क्षमतेच्या पलीकडची आहे. म्हणजे बघा, कायदा अधिकाऱ्यांना अमर्याद अधिकार अजिबात देत नाही. याच संदर्भात कलम 32 मध्ये एक जरा वेगळी तरतूद आहे. कधीकधी काय होतं, न्यायालय पोलिसांऐवजी एखाद्या सामान्य व्यक्तीलाच अटक वॉरंट देऊ शकतं. अशा वेळेस ती व्यक्ती जेव्हा वॉरंटची अंमलबजावणी करत असेल तेव्हा इतर नागरिक तिला मदत करू शकतात. अट फक्त एकच आहे, ज्या व्यक्तीच्या नावानं वॉरंट आहे ती तिथे हजर असली पाहिजे. आता बघा, प्रत्येक वेळी प्रत्यक्ष जाऊन मदत करणंच गरजेचं नसतं. काही वेळेला फक्त योग्य वेळी योग्य माहिती देणं हे सुद्धा एक महत्त्वाचं कायदेशीर कर्तव्य ठरतं. कलम 33 नुसार काही गंभीर गुन्ह्यांची माहिती पोलिसांना देणं आपल्यासाठी बंधनकारक आहे. आणि हे गुन्हे काही साधेसुधे नाहीत. देशाविरुद्ध कट रचणं, दरोडे घालणं किंवा बनावट नोटा छापणं यासारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यांचा यात समावेश आहे. जर अशा कोणत्याही गुन्ह्याबद्दल किंवा तो करण्याच्या प्लॅनबद्दल माहिती मिळाली तर ती लपवणं हा स्वतःच एक गुन्हा ठरू शकतो. आणि कायदा हेही अगदी स्पष्ट सांगतो की ही माहिती त्वरित म्हणजे तात्काळ जवळच्या मॅजिस्ट्रेट किंवा पोलीस अधिकाऱ्याला द्यायला हवी. यात उशीर करून चालणार नाही, कारण अशा गुन्ह्यांमुळे संपूर्ण समाजाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. हा कायदा फक्त शहरांपुरता मर्यादित नाहीये, तो गावांपर्यंतही पोचतो. कलम 34 नुसार तर गावातील अधिकारी आणि सामान्य नागरिक हे पोलिसांचे डोळे आणि कान म्हणून काम करतात. त्यांच्यावर काही विशेष जबाबदाऱ्या आहेत, ज्यामुळे अगदी स्थानिक पातळीवर गुन्हेगारीला आळा घालता येतो. उदाहरणार्थ, गावात जर कोणी सराईत गुन्हेगार किंवा फरारी आरोपी लपला असेल, चोरीचा माल विकणारी व्यक्ती राहत असेल किंवा कोणताही संशयास्पद मृत्यू झाला असेल, तर या सगळ्यांची माहिती त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला देणं हे तिथल्या अधिकाऱ्यांचं आणि रहिवाशांचं कर्तव्य आहे. यामागचा उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. स्थानिक लोकांना त्यांच्या परिसराची जेवढी माहिती असते तेवढी बाहेरच्या कुणालाच असू शकत नाही. आणि म्हणूनच कायदा त्यांना पोलिसांचे डोळे आणि कान बनवतो. त्यांच्या मदतीने गुन्हेगारीला वेळीच रोखणं खूप सोपं होतं. थोडक्यात सांगायचं तर या सगळ्या कायदेशीर तरतुदी आपल्याला एकच गोष्ट सांगतात: कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही फक्त पोलिसांची जबाबदारी नाही, तर ती आपल्या सगळ्यांची मिळून एक सामायिक जबाबदारी आहे. एक सुरक्षित समाज हा पोलीस आणि नागरिकांच्या भागीदारीतूनच उभा राहतो.
पण शेवटी एक महत्वाचा प्रश्न उरतोच. आपलं नागरी कर्तव्य पार पाडणं आणि स्वतःला किंवा आपल्या घरच्यांना धोक्यात घालणं यातली सीमारेषा नक्की कुठे ओढायची? या प्रश्नाचं उत्तर कदाचित कायद्याच्या पुस्तकात नाही, तर ते आपल्या प्रत्येकाच्या विवेकबुद्धीमध्ये दडलेलं आहे, नाही का?